LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे। आता अनेक मातब्बर उमेदवार आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये खरं तर जुन्नर तालुक्यातला सगळ्यात लक्षवेधी ठरणारी जी लढत आहे ती आपल्या गटामध्ये दिसून काय वाटतं? मला वाटतं ज्यांनी जे पद भोगलेलं आहे ना दुसऱ्याला चान्स द्यावा। बदल पाहिजे। मग बदल जर पाहिजे तर वयोमानाने बघितलं तर हे दोन्ही बी त्याच्या खूप मोठाले आहेत, वडील आहेत, त्यांनी भोगलेले आहे। आता संतोष दादाला चान्स द्यावा हे असं आमचं हे आहे ना। शिवाय तो आमचा माणूस आहे, त्याच्यामुळं काही आम्हाला दुसरं बघायचे काही कारण नाही। ह्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद ज्या आम्हाला सुद्धा त्यांनी वयोवृद्ध म्हणून आम्हाला मान देतात। ही लोक आमच्या जवळून गेले तरी बोलती नाहीत। एवढा बरं इतका फरक आहे त्यांचा। हे थोडे अधिकाऱ्याची गुरबी म्हणा किंवा आवकची गुरबी म्हणा, दादानी कधी स्वतःचा स्वाभिमान किंवा अभिमान अहमपणा दाखवलेला नाही आजपर्यंत। प्रत्येकाची विचारपूस काय चालली, कसं चालले, इतक्यापर्यंत बारकापर्यंत घरापर्यंत येऊन चौकशी करायची, काय तुमची अडचण आहे का, आपल्यातला वाटणारा माणूस आपला वाटणारा माणूस आहे। पण कशी लढत होईल? कारण त्यांच्या समोर तर दोन आव्हान ऐकून घ्या, कसं जरी झाले ना, ज्याचं काम आहे, त्याचं स्टार चांगले आहेत किंवा त्याचं दैव चांगले आहे, तो 100% येणार। कामं का बघून लोक देणार मत। आता त्याच्यातही घरामध्ये 4 मतं असतात। आता मी जरी असलो तरी माझं ऐकतीलच असंही नाही काही। जिकडे चान्स पैसा असेल पाळणारी माणसं आहेत घरची सुद्धा। तरुण पिढीचा विचार वेगळा आहे, ज्येष्ठ मंडळींचा वेगळा आहे, महिलांचाही विचार वेगळा असतो ना। पण आता कसं हे झालेलं आहे ना, घरी जाऊन संतोष दादाबद्दल प्रेम वाटतं लोकांना, दिसून येते। आणि त्यांनी सांगितलेलं आपण जर काय आपली अडचण सांगितली का ती सोडवली नाही असं नाही। आता इकडं आपल्या काही येतेच नाही। आता ही निवडणूक झाली मग आता सुटली सगळे। पण याच्या आधीचे ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्यांनी काय काय विकास कामे केले? काय नाही सांगून खूप हे झालं। पूर्वी कसं असायचं, गावात 2 माणसं असायची, नेमकी 2 माणसं असायची, त्यांच्या माल पाणी जायचा, तो काय कुठं बाहेर पडत नव्हता। आता माझी गरज आहे ना, तुम्ही मला देणार, तुम्ही काय यांच्याकडे देणार नाही, आजच्या नाही देणार असे। पण मतदारांना जर काही वाटाघाटी झाली तर मग नाही वाटाघाटी होते, घेऊन खिशात घालायला नाही आहे ना। काय बिघडले? अहो इतक्या वर्ष तुम्ही खाल्लं, मग आम्ही खाल्लं, तर काय बिघडलं तुमचं? असं आमचं मत आहे। पण मतदारांनी या क्षणी गोष्टीला बोलावं की विकास कामं पाहावी, काय वाटतं एक ज्येष्ठ मतदार? नाही, मला काय वाटतं ते वाटतात ना, त्यांनी घ्यावं, त्यांनी खाल्लेले ते काय याला आता नवीन आहे, त्यामुळे याचं काही खाण्याचा काही प्रश्न आला नाही। मग हा खातो का नाही आपले येस बघायला नाही काय, बघायला नको का? आज एवढा खर्च करायचा, एवढं हे करायचं, ते कुठंतरी निघायला पाहिजे ना। काय जे कोणी निवडून येईल जिल्हा परिषदेत नेतृत्व करेल, काय मागणी काय असेल त्यांच्याकडे? नाही त्यांच्याकडे काय मागणी नाही। आता काय ते कधी विचारणार नाही, येऊन बघणार नाही, आपुलकी दाखवणार नाही, कामापुरते आहे। नाही पण ह्या वडच गावासाठी तुम्ही काय विकास कामं मागाल निवडून आल्यानंतर? नाही काही करू शकते नाहीत ते, कोणी असू दे। आता तुमचा हा रस्ता इथं खड्डे पडलेले दिसत नाही, आता खड्डे पडले दिसतात, तो करणार आहे, जो करणार आहे त्याची गॅरंटी आहे आम्हाला। बाकी यांना जवळ काय मागायचं? आता यांना तालुका बघायचं, हा पहिला आपलं स्वतःचं गाव बघणार। एक ध्यानात घ्या, हा माणूस हे स्वतःचं गाव पहिले बघणार किंवा गरीब बघणार किंवा काय कोणाला नसेल ते बघणार, मग पुढले प्रश्न आहे ना। पण जिल्हा परिषद सदस्यता हा पूर्ण गटाचा असतो नाही, जरी गट जरी असला तरी पण ज्याचं काम आहे, ज्याची माणसामधली माणुसकी आहे, ह्या लोकांना प्राधान्य देणं हे आपलं काम आहे। हे आमच्या जुन्या मतांचा हा विचार आहे की आजपर्यंत एवढी सगळे सरपंच बदलले, आमचं सुनील शेट्टी जेवढं काम केलं ना तेवढं कोणीच नाही केलं। आजही बी गेलं तरी काय बाबा काय अडचण आहे, काय रे मग असं नाही म्हणणार।
ही कापुलकी आहे, आमच्या वाड्यातलं आहे, आमचे भाऊबंद आहे, याबद्दल आम्हाला कळवळा असणार. गावात आपल्या वडस गावात कोणाचं जास्त प्राबल्य आहे, म्हणजे पक्षाचं? नाही तसं काय नाही, तसं काय नाही. काय ही निवडणूक पक्ष पाहून की माणूस पाहून होईल? माणूस पाहून आहे, माझ्या हिशोबाने माणूस पाहून. काही कोणी किती काय केलं तरी आता ठीक आहे, आपल्याला काय त्याचे असेल, जो असेल तो येईल निवडून. पण आमचं मत 100% तिकडेच आहे. संतोष दादा आम्ही दादा म्हणतो. आता आमची पोरं ते संघाची आहेत तरी तर दादा म्हणतो. म्हणजे कामामुळं कशामुळं? तर हे होते ज्येष्ठ नागरिक. वडदच्या या ज्येष्ठ नागरिकांबरोबर आपण बातचीत केलेली आहे. तर त्यांचा एकच मतप्रवाह या ठिकाणी दिसून येतोय की आमच्या गावचा जो उमेदवार आहे संतोषदादा चव्हाण, त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे. कारण की आमच्यात येतात, आमच्या सुखदुःखात सहभागी होतात, आमच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असेल तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आम्ही जे आहे ठामपणे त्यांच्याच पाठीमागे उभे राहणार असं देखील मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलबसा, मी लक्ष्मण दातखिळे, LDTV मराठी, वडच. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.